हे बघ हे बघ हे बघ, हे बघ हे बघ कुलूप तोडतोय वाटतं. काहीतरी करू राहिला विषय. निळ्या शर्टावाला काय करतोय बघ बरं. ते ओळखीचं दिसतोय कोणीतरी. हे बघ त्याने कॅमेऱ्यात बघितलं वाटतं. कॅमेऱ्यात बघितलं ते पळाला. तर नमस्कार मंडळी, नवीन दिवस नवीन व्लॉग. तर आज आपल्याला अक्षय तृतीयेच्या निमित्त अंजुताईंनी जेवायला घरी बोलवलेलं होतं. घरी गेलो जेवायला, मस्त पैकी टिळा लावायचा कार्यक्रम चालू होता. मग घेतला आपण टिळा लावून. कस का दिसतंय नियोजन. मग आलं जेवण. आपलं फेवरेट बटाट्याची भाजी होती. अंजुताईच्या हातची एक नंबर भाजी असती. मग नेहमीप्रमाणे निघलो आपण दुकानावर. आपल्याला रस्त्यात भेटला मान्या आणि मोगरा स्टाईल करीत होता. रस प्यायला ये म्हणलं माय. आपण हाटलीवर बसत होतो, रस पेत होतो. मग आपण निघलो आपल्या पेठेच्या रस्त्याने दुकानावर. आपल्याला जाता जाता सुभाष भाऊकडून काय हँडसेट घ्यायचे होते, आपल्याकडे जे नव्हते. दुकानावर पोहोचल्यावर आपली सगळ्यात पहिले साफसफाईचं काम असतं. आज चिकू शेट गेलेले होते नगरला, मार्केटला काही काम होतं आणि गाडी सर्व्हिसिंगला द्यायची होती. मग संध्याकाळी गिऱ्हाईक शांत होतं म्हणून आपण बसलो होतो टाइमपास करत. तेवढ्यात विजय आलेला होता. खायला कार आणि भुईला बार. चिकू शेट दुकानावर आल्यावर म्हणले पहिले बोनेट खोल. मी म्हणलं अरे आत्ता सर्व्हिसिंग करून आणली. ते म्हणलं अरे नाही, ते पाणी काहीतरी वतायचं होतं, ते भाऊनी वतलं. आता आपण चिकू शेटला पण सगळं मार्केटिंग शिकवणार आहे. कुठून काय सामान आणायचं, कोणतं होलसेलचं दुकान आहे, ह्या सगळ्या गोष्टी शिकवणं चिकू शेटला पण गरजेचं आहे. कारण येत्या 1-2 महिन्यामध्ये आपले पण दुकानं 1-2 वाढणार आहे. त्यासाठी आपल्या माणसांना सगळं होलसेल वगैरे माहिती पाहिजे, कुठून सामान आणायचं. नेहमीप्रमाणे माल उतरून घेतला आणि दुकानात आपले रिपेरिंगचे मोबाईल विसरलो होतो म्हणून आपण परत दुकान खोलायला आलो होतो. म्हणलं चला काहीतरी प्रँक करू. तर आजचा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला बिलकुल विसरू नका आणि हो, मुतून झोपा.